नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आषाढी एकादशी 17 जुलै 2024 वार बुधवार। तर या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी। तर या एकादशीलाच देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते। तर आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीलाच आषाढी एकादशी असे म्हटले जाते। तर हा दिवस धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात। तर आषाढी एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे। तर वर्षातील 24 एकादशीच्या व्रताचे फळ हे या एका एकादशीचे व्रत केल्याने मिळते। तर बरेच जण या दिवशी निर्जला व्रत करतात आणि काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करत असतात। संपूर्ण दिवसभर हे व्रत केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत सोडले जाते। तर या दिवशी अनेक सेवा आणि उपाय हे केले जातात। तर या दिवशी केलेल्या उपायांचे फळही आपल्याला हे नक्कीच मिळत असते। तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, संकट हे दूर करण्यासाठी या दिवशी गाईला आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे। तर यामुळे सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करेल आणि आपल्या घराची, आपल्या पतीची, मुलांची प्रगती होईल आणि आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। तर असा हा खूप प्रभावशाली उपाय आहे। तर कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर एकादशीच्या दिवशी गायीची पूजा करण्याला खूप विशेष महत्त्व दिले जातं। तर गाईला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि या एकादशीला गाईला ही एक वस्तू आपल्याला खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते। तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि थोडीशी चना डाळ घ्यायची आहे। तर हिरवे मूग आपल्याला थोडंसं तूप टाकून शिजवून घ्यायचं आहे आणि चण्याची डाळ ही पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे। तर हिरवे मूग शिजवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्या आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला भिजवलेली चना डाळ टाकायची आहे आणि त्यावर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर एका तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाका, हळद कुंकू टाका। तर हा नैवेद्य प्रथम आपल्याला थोडा वेळ आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो उचलून आपल्याला गाईकडे घेऊन जायचा आहे। तर गेल्यानंतर गाईच्या पायावर पाणी टाका, गाईला हळद कुंकू लावा आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हे ताट घेऊन जे आपण हिरवे मूग आणि चण्याची डाळ एकत्र काढलेले आहे, तर त्यानंतर हे ताट आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन ते आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आहे। त्यासोबतच गाईला 11 प्रदक्षिणाही घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि गाईच्या पायाखालील जी माती असेल तर ती माती घरी घेऊन यायची आहे आणि ही माती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। तर ही माती घरामध्ये ठेवल्याने घरातील अलक्ष्मी घराबाहेर निघून जाते आणि लक्ष्मी घरामध्ये वास करत असते। त्यासोबतच तुम्हाला जर या वस्तू गाईला खाऊ घालणं शक्य नसतील तर तुम्ही या दिवशी गाईला केळीही खाऊ घालू शकता किंवा त्यासोबतच तुम्ही गाईला हिरवा चाराही खाऊ घालू शकतात। तर असं केल्याने घरामध्ये कधीही धन, पैसा, धनधान्य कधीच काहीच कमी पडत नाही आणि म्हणूनच गाईला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे। तर गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते। तर गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून झालेला आहे, म्हणूनच गाय ही विश्वाची जननी आहे आणि जो मनुष्य गाईच्या गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गाईच्या चरणाची धूळ मस्तकी लावतो, तर यामुळे पृथ्वीला प्रदक्षिणामध्ये सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते। तर इतकं महत्त्व हे गाईला दिलेलं आहे, म्हणूनच आपल्याला गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे। तर या वस्तू तुम्ही वाटीभर 1 वाटी हिरवे मूग आणि 1 वाटी चना डाळ, तर याप्रमाणेही तुम्ही या वस्तू घेऊ शकता। तर खूप महत्त्व आहे या दिवशी चना डाळ आणि हिरवे मूग गाईला खाऊ घातल्याचे। तर अवश्य तुम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्ही गाईला या वस्तू खाऊ घाला आणि अनुभव घेऊन बघा। नक्कीच तुमच्या घरामध्ये कधीच कसल्याच गोष्टीची कमी पडणार नाही आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचाही तुमच्यावर कायम आशीर्वाद राहील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।